नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. टी-ई-टी मानसशास्त्र प्रश्नसंच भाग 2 मध्ये आज आपल्याला 20 प्रश्न पाहायचे आहेत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल, तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपलं ई बुक हवं आहे, त्यांनी माझा नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करा. त्या ठिकाणी तुम्हाला ऑथेंटिक माहिती दिली जाईल. तर जास्त वेळ न लावता मित्रांनो आपण या प्रश्नांना सुरुवात करूया. जेवढे होता होईल तेवढे सगळ्यात अगोदर आपण मध्ये प्रश्न कव्हर करूया. सगळ्या टॉपिकवरचे मी प्रश्न घेणार आहे, त्यामुळे काळजी करायची अजिबात गरज नाही. मधले सगळे प्रश्न कंप्लीट झाल्यानंतर मग आपण हळू काठिण्य पातळी वाढवत मल्टिपल चॉईसमध्ये त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न करूया किंवा जोड्या वगैरे असे जे मोठे प्रश्न आहेत, त्याचबरोबर मल्टिपल चॉईसचे जे प्रश्न आहेत, ते आपण नंतर काठिण्य पातळी वाढवत नेऊन मग त्यावेळेला आपण बघूया. तर बघा पहिला प्रश्न आहे, प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे विल्यम उंट. प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक म्हणून विल्यम उंट यांना ओळखले जाते. त्यानंतर बघा, मानसशास्त्र हे शास्त्र व कला दोन्ही आहेत असे प्रतिपादन कोणी केले आहे? त्याचं उत्तर आहे मॉर्गन किंग. मानसशास्त्र हे शास्त्र व कला दोन्ही आहेत असे प्रतिपादन मॉर्गन किंग यांनी केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा, खालीलपैकी मानसशास्त्राच्या कोणत्या अभ्यास पद्धतीमध्ये ज्ञानेंद्रियाच्या सहाय्याने हेतुपूर्वक अवलोकन केलेले असते? आणि याचं जे उत्तर आहे ते आहे निरीक्षण पद्धत. निरीक्षण पद्धतीमध्ये ज्ञानेंद्रियाच्या सहाय्याने हेतुपूर्वक अवलोकन केलेले असते. त्यानंतर बघा, व्यक्तीचा किंवा व्यक्ती समूहाचा अभ्यास करण्यासाठी कोणती अभ्यास पद्धती वापरली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे जीवन वृत्तांत पद्धती जी आहे ती पद्धती व्यक्तीचा किंवा व्यक्ती समूहाचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाते. या पद्धतीवरती मित्रांनो प्रत्येक परीक्षेला या ठिकाणी प्रश्न येत असतो टीईटीच्या, त्यामुळे प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न बघायला मिळतात, म्हणून हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या पद्धतीमध्ये नियंत्रित वातावरणात निरीक्षण केलेले असते? तर याचं उत्तर आहे प्रायोगिक पद्धतीमध्ये काय केलेलं असतं की नियंत्रित वातावरणामध्ये निरीक्षण केलेले असते. प्रश्न क्रमांक 6 बघा, स्वतःच्या मनातील विचार मानसिक क्रियांचे मापन करण्यासाठी आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर खालीलपैकी कोणी केला? तर याचं योग्य उत्तर आहे विल्यम उंट. विल्यम उंट यांनी काय केलेलं आहे, स्वतःच्या मनातील विचार व मानसिक क्रियांचे मापन करण्यासाठी आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या वर्षी बोधात्मक मानसशास्त्र उदयास आले? याचं उत्तर आहे 1950 मध्ये बोधात्मक मानसशास्त्र उदयास आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत मानवाचा विकास व त्यात टप्प्याटप्प्याने होणारे बदल यांचे निरीक्षण मानसशास्त्रात केले जाते. तर याचं जे योग्य उत्तर आहे वैकासिक मानसशास्त्रामध्ये बघा, गर्भधारणेपासून ते मानवाच्या मृत्यूपर्यंत त्याचा विकास आणि त्या विकासामध्ये टप्प्याटप्प्याने होणारे जे बदल आहेत याचे निरीक्षण केलं जातं. प्रश्न क्रमांक 9 पहा, खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रांनी कबूतर, उंदीर यांच्यावर प्रयोग केलेले आहेत? आता याच्यावरती 100% प्रश्न असतो म्हणजे असतो. या ज्या पद्धती आहेत, त्याच्यानंतर कशा पद्धतीने ते प्रयोग केलेले आहेत, याच्याविषयीची जी काही प्रश्न उत्तरं आहेत, मी मगाशी सांगितलं की मल्टिपल चॉईसमध्ये याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, हळू काठीण्य पातळी वाढवत नेऊन बघायचे आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो बघा, ते उत्तर आहे बी.एफ. स्किनर यांनी काय केलेलं आहे, कबूतर आणि उंदीर यांच्यावरती प्रयोग केलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, मानवतावादी मानसशास्त्राचा जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे कार्ल रॉजर्स यांना मानवतावादी मानसशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 11, जेव्हा दोन परिवर्ते एकाच दिशेने बदलतात तेव्हा त्यास डॉट डॉट म्हणतात. तर याचं उत्तर आहे धनात्मक सहसंबंध. बघा, जेव्हा दोन परिवर्ते एकाच दिशेने बदलतात तेव्हा त्यास धनात्मक सहसंबंध असे म्हणतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, जेव्हा दोन परिवर्त्यांमधील बदल विरुद्ध दिशेने होतो तेव्हा त्यास डॉट डॉट म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऋणात्मक सहसंबंध. आणि प्रश्न क्रमांक 13 बघा, एखादे परिवर्त्य, इथं परिवर्तन नाही तर परिवर्ती शब्द पाहिजे, एखाद्या परिवर्त दुसऱ्या परिवर्त्यामुळे प्रभावित होत नाही त्या सहसंबंधाला काय म्हणतात? तर शून्य सहसंबंध म्हणतात. तर या ठिकाणी हे जे 3 प्रश्न आहेत ते लक्षात ठेवा. जेव्हा दोन परिवर्ती एकाच दिशेने बदलतात तेव्हा त्यास धनात्मक सहसंबंध म्हणतात.
जेव्हा दोन परिवर्त्यामधील बदल विरुद्ध दिशेने होतो त्यास ऋणात्मक सहसंबंध म्हणतात आणि एखादे परिवर्त्य दुसऱ्या परिवर्त्यामुळे प्रभावित होत नाही त्या सहसंबंधाला काय म्हणतात? शून्य सहसंबंध असं म्हणतात. त्यानंतर बघा, चांगल्या सर्वेक्षण अभ्यासासाठी मुलाखत ही माहिती गोळा करण्याची मूलभूत पद्धती आहे, असे प्रतिपादन कोणी केले? चांगल्या सर्वेक्षण अभ्यासासाठी मुलाखत ही माहिती गोळा करण्याची मूलभूत पद्धती आहे, असे प्रतिपादन कोणी केलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्लिगर. या शास्त्रज्ञाचं नाव आहे कर्लिगर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या चाचणीमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे व तोंडी सूचना दिल्या जातात? त्याचं योग्य उत्तर आहे अभाषिक चाचणीमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे व तोंडी सूचना दिल्या जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघा. कोहजची ब्लॉक डिझाईन चाचणी खालीलपैकी कोणत्या प्रकारची चाचणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 16व्या प्रश्नाचं कृती चाचणी. कोहजची ब्लॉक डिझाईन चाचणी हे कृती चाचणीचे उदाहरण आहे. आता या चाचण्या आणि यांची उदाहरणं याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17. डॉट डॉट म्हणजे सामाजिक वातावरणात पार पाडली जाणारी अत्यंत सहहेतुक कृती होय. 17चं उत्तर आहे प्रकल्प पद्धती म्हणजे किंवा प्रकल्प म्हणजे सामाजिक वातावरणात पार पडली जाणारी अत्यंत सहहेतुक कृती होय. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18. प्रकल्प पद्धती सर्वप्रथम कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे विल्यम हार्ड किलपॅट्रिक. प्रकल्प पद्धती सर्वप्रथम कोणी मांडलेली आहे? विल्यम हार्ड किलपॅट्रिक. प्रश्न क्रमांक 19 बघा. मानवाच्या पेशी केंद्रकामध्ये साधारण किती गुणसूत्रे असतात? तर याचं उत्तर आहे 46 गुणसूत्र असतात. तर तुम्ही मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, की इथं जर तुम्हाला असं सांगितलं असेल, की मानवाच्या पेशी केंद्रकामध्ये साधारण किती गुणसूत्रे असतात? तर त्याचं उत्तर आहे 46. मग तुम्हाला जर असा प्रश्न विचारला, की मानवाच्या पेशी केंद्रकामध्ये साधारण किती गुणसूत्रांच्या जोड्या असतात? तर किती जोड्या असतात ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20. मानवाच्या डीएनए मध्ये गुणसूत्रांचे खरे वाहक कोण असतात? मानवाच्या डीएनए मध्ये गुणसूत्रांचे जे खरे वाहक आहेत ते कोण असतात? तर त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे रंगमणी. त्याचं उत्तर आहे रंगमणी. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आजचे हे 20 प्रश्न बघितलेले आहेत. जे विद्यार्थी आपल्या चॅनेलवरती नवीन असतील त्यांनी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि ज्यांना आपलं ई बुक घ्यायचं आहे मित्रांनो, जे ई बुक घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना लई बाहेरचे पेपर वाचायची गरज नाही. पेपर 1 आणि पेपर 2 साठी फक्त पेपर 2 ज्यांचा सामाजिक शास्त्र विषय आहे त्यांच्यासाठी उपयुक्त पुस्तक आहे. एकही प्रश्न या पुस्तकाच्या बाहेर जात नाही. मागचे जो पेपर झालेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो. आपल्या त्या बुकमधून किती प्रश्न आलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आणि मग त्याच्यानंतरच हे बुक घेऊ शकता. भरपूर विद्यार्थ्यांनी बुक घेतलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी बुक घेतलेलं आहे त्यांनी आता हे जे मानसशास्त्राचे प्रश्न आहेत ते चांगल्या पद्धतीने तोंडपाठ करून ठेवायचे आहेत. 2 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे आहे. 2 महिन्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास होणार आहे. त्यामुळे अभ्यासात सातत्य ठेवणं आणि जास्तीत जास्त सराव करणं महत्वाचं आहे. जेवढा सराव तुमचा चांगल्या पद्धतीने होणार आहे, तेवढं तुम्हाला याचा बेनिफिट मिळणार आहे आणि जास्त मार्क्स तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स पडणार आहेत. त्यासाठी या चॅनलवरती तुम्ही नेहमी अपडेट राहा आणि नोटिफिकेशन ऑन केलं नसेल तर नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि कमेंट बॉक्स जवळ जे हाईपचं बटन आहे, ते हाईपचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.